रिंकू चलते का मग आपल्या घरी? अरे बापरे, 12 दिवस झाले तर म्हणते आपल्या घरी चलतं काय? माया नवरा तर 3 महिने झाले तरी मला न्यायचं नाव ना घे. देवा 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 देवा, नवरा पाहिजे रिंकूच्या नवऱ्यासारखा. अरे मनीषा, कधी आले तुम्ही? मामीजी आता खरं 10 मिनिट झाले. कुठे गेले होते तुम्ही? मी गेली होती बाजारात भाजीपाला आणायला रिंकूसाठी. समजून सांगा रिंकूले, किती त्रास सहन केला बाळानं रिंकूनं. आता पकोडे खात नको जाऊ म्हणा. रिंकू ऐकलं आईनं काय म्हटलं? मनीष, आता लिहून देऊ काय? सांगितलं ना काहीच खात नाही म्हणून. सविता, तू कोण उभी? दे ना जवळ बोले चहा. हा 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 देतो आई. तुम्ही किचन मध्ये ठेवून द्या थैली. भाजी पाहतो मी काय करावं लागते. वहिनी आणा, वहिनी मी देतो तोडून भाजीपाला. तुम्ही ड्युटी करसान, लेकरं सांभाळसान की कामं करसान वहिनी? नाही नाही रिंकू ताई, अजून म्हणायला नाही पाहिजे. जवळ बा म्हणते बा मा बायकोची सोयच नाही केली. नाही नाही, काही नका करू तुम्ही, आम्ही दोघे सासूना करतो. हा घ्या चहा द्या, जवळ बो आले. मनीष, घ्या मनीष चहा. बोला तुम्ही, आम्ही येतो किचन मधून. चल ये सविता. आली 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 आई. रिंकू मग सांग तुझ्या विचारानं कुठं करतो पालन घालायचा कार्यक्रम? आई म्हणत होती आपल्या घरी करू म्हणून. नाही मनीष, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे. अजून मला तिथे बोलावीन, अजून कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तमाशे करीन. मला वाटते इथंच करावं, छोटा मोठा. ठीक आहे, आणि मी चहा घेतो. ऑफिसला जातो, वेळ होऊन राहिला. आई फोन करीन तर म्हणेन इकडे कुकडे गेला तू. पाय पाय, माया नवरा पाहिजे. माया नवरा नव्हतं, अर्ध आयुष्य राणीच्या मांग आणि अर्ध आयुष्य झोपीतच गमावलं. बायको म्हणून काही भागच नाही घेतला. पाय रिंकूचा नवरा पाय कसा आहे आणि माया नवरा पाय कसा आहे. जाऊ दे, पालथ्या घागरीवर पाणी घातल्यासारखं आहे. किती बळबळ करून, त्याच्यापेक्षा नाही बोललं तेच पुरते. सविता, ओ सविता. आली आली. चल स्वयंपाक कर, ड्युटीवर जाय, लेकराला ट्युशनला घेऊन जाय. कामं करता करता सविताची घाण. जिंदगीत कधी तर एन्जॉय केलाच नशील. कोणाचा आवाज आला? चला, राणीचं लग्न आहे आता 8 दिवसांनी. राणीले म्हणतो, झाली काय लग्नाची तयारी? हॅलो राणी, राजा बोलतो. राजा, म्हटलं ना मला फोन नको करू ना, माझ्या घरी येऊ नको तू. तरी तुला समजून नाही राहिलं का मराठीत? राणी, आता लग्न करून चालली ना, आता कोणतं टेन्शन आहे तुले? लग्नात नाही बोलवत काय? लग्न? कुणाचं लग्न आहे? राजा, ठीक आहे नंतर बोलतो राणी. राजा, कोणाचं लग्न आहे रे राजा? आई, राणीचं लग्न आहे ना 8 दिवसांनी. भुलली काय तू? रिंकू घरी आली म्हणून. हा राजा, भुललीच होती मी. तुला फोन आला होता का मग राणीचा? काय आपल्या घरी पत्रिका तर नाही दिली राणीने मग? आई, आता तिच्यासारखे माणूस आहे का कोणी? आता मायलेकीचं काम आहे. तू म्हणशील तर मी देतो पत्रिका वाटून. काही गरज नाही, रिकामी कामं करू नको. जाय, ते जवळ बो आले, बस त्याच्याजवळ. जी त्याचे खोड मिळाशिवाय जात नाही. बापासारखाच निवडला पोरगा. चल बाई, लेकराला घेऊन जातो मी ट्युशनले. त्यानिमित्तानं सविताची भेट घेतो आणि भाषेचा कार्यक्रम करायला लागेल ना. पाय जवळ बारी विचारा लागत होतो, नाही तर जाऊ दे, रिंकूच्या सासूलाच विचारेन मी. पहिले सासूला फुगेला आहे. मनीष, थांबा ना मग, नाश्ता करून जा. नाश्ता नाही, जेवणच करून जा. नाही नाही, मी ड्युटीवर चाललो. 5 मिनिटं रिंकूला भेटायसाठी आलो. चला मग, ठीक आहे मामीजी, येतो. रिंकू, बाळाची काळजी घे, तुझी पण काळजी घे. ठीक आहे मनीष. अरे जवळ बा, निघाली काय तुम्ही? आले की चालले, आले की चालले, बसा ना. हो नाही नाही दादा, मला ऑफिसला जायचं आहे. चला येतो मी. आहे बारशाचा कार्यक्रम, आठवण आहे काय तुले? कुठं करू मग? पाय, आठवण आहे का म्हणजे बाळाला पालण्यात नाही टाका लागत काय? आज मी म्हणूनच राहिली. ओवी ओझ्याचं ट्युशन नेतो आणि ती बसवी त्याच्या घरी जातो. तयारी करायला लागेल ना रिंकू बेटा. बाळाला पालण्यात टाकायची आणि ती कोणत्या सासूची भेट घेतो. काय म्हणते ती सासू तर? आई, मी मनीषला विचारलं, माझी सासू म्हणते की आपल्याच घरी टाकू पाळण्यात. पण आई, नाही,
आपल्या इथंच टाकाय. बाई सासू आताच म्हणते काय, घडीभऱ्या म्हणते काय, अजून वादावादी करत राहते. ठीक आहे रिंकू, चल मी पाहतो मग आज. जा मॅडम, आराम करा तुम्ही. चल मी बाहेर झोपलेला आहे, कपडे बदलून घेतो. आई, खरं खोटं डोक्यावर बसवलं मनीषाने. आतापर्यंत नाही तर घरी आली असते ते. पप्पू, तू टेन्शन नको घेऊन आता. तुला सांगितलं ना मी, मनीषाला घरी आणून देईन म्हणजे घरी आणून देईन. कोणी आडवं येत नाही. चल माझ्यासोबत तू फक्त आता. माहिती मायली को शकुनाबाई, कुठे चालली हो शकुनाबाई? सुनील आणतो ना. सुन तर तशी आम्हाला शिकून राहिली. फोन करतो तर फोन नाही उचलत. आता येतो मग येतो, आता येतो मग येतो. आपण म्हटलं जाऊ दे, थकली अशी, करू दे तिला आराम 15 दिवस. जास्त लाडा चालली, तिला घ्यायला चालली मी आता. शकुनाबाई, काय झालं शकुनाबाई? कोण येऊन मायली का रागान दिया? काही बोलू नको शांताराम तू आता. त्या भरोशावर बसला, एवढे दिवस गेले. शांतीला सांगतो, शांतीला सांगतो. सांगितलं काय त्या शांतीने मनीषाला आणून घाल म्हणून. शेवटी आम्ही दोघं मायले का चाललो मनीषाला आणायला. शांताराम भाऊ, तुमच्या बहिणीची गाडी लय टेम्परेचर मध्ये गेली, हाय टेम्परेचरले. खरंच सविताबाई, मी जातो मांग मांग. सविताबाई, शांतीला सांगून देतो तेवढं. दळण नेऊन टाकलं म्हणा, आणते म्हणा शांताराम भाऊ. शकुनाबाई, शकुनाबाई, मले काय आहे, बहानाच पाहिजे शांताबाईच्या घरी जायचा. बहाना भेटला आता. त्या बहाण्यानं मनीषाचं बी सांगून देतो ना शांताबाईले. शांताबाई, कुठे गेली हो शांताबाई? माहिती सविता, मी तुला घराकडे घेऊन आली होती आज. शांताबाई, माहित आहे का तुले, शकुनाबाई आणि पप्पू मनीषाला आणायला गेली मनीषाच्या घरी. माहिती खरंच काय सविता? आणि माहित आहे, अजून एक निरोप द्यायला आली. शांताराम भाऊ गेले मांग मांग. दळण नेऊन ठेवलं म्हणा, सांगतो म्हणा शांताबाईले. येतो म्हणत मी. या माणसाने म्हटलं बरं, त्या शकुनाबाईची नांदी लागू नका म्हणून, पण इकून तिकून फिरून ते शकुनाबाईच्या वरच येते. आणि हा माणूस त्याच्यानी घुसघुस 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 करत राहते. चल शांताबाई, पाय मग, मला रे अर्जंट काम आहे, येतो मी. रिंकू, सांग आता, तर ती घेणारे काय करतात तमाशेन काय नाही. हा माणूस कायच करू देवा. वावरात द्यायला सांगितलं होतं बरं, तिथे वावरात द्यात बाया गहू सोंग्यासाठी. आणि हा माणूस इथं हमाली करून राहिला. मनीषाली नेते तो तिचा जीवाचा सत्यानाश करायसाठी. माय बी बोली धमली आहे. बाप त्याच्याही पेक्षा काहीच अक्कलचा पता नाही काही. एवढी चांगली पोरगी, तिचा काय धिंगाणा होते तो काय मी. थांब म्हणा पप्पे, आणि शकुने थांबतो. शांती आहे.